सद्गुरु हवी स्वामी महाराज की जय। सद्गुरु डॉक्टर शंभुलिंग शिवाचार्य महाराज की जय। शिवशरणात मित्र छत्रपती शिवाजी महाराज चौक, छत्रपती शिवाजी महाराज की जय। मित्रांनो, छत्रपती महाराजांना नमन करून आपण जात आहोत नगर परिषद उदगीर इथून पोलीस स्टेशनच्या दिशेने आणि तिथून लगेच आपण जात आहोत श्री गुरु हवी स्वामीच्या मठाकडे। मित्रांनो, बघू शकता पोलीस स्टेशनपासून आपण सरळ खाली आलेला आहोत आणि इथं आपल्याला पुढे दिसल फुलांचा बाजार। मित्रांनो, फुलांचा बाजार आहे आणि इथून मंडई आहे मित्रांनो मोठी, आणि इथं सर्वात जुनं म्हणजे अतिशय बघण्यासारखं असं चौबारा आहे। चौबारा का नाव ठेवलं आहे म्हणजे इथून 4 रस्ते येतात म्हणून चौबारा नाव ठेवलेलं आहे। मित्रांनो, उदगीरचा हा खूप जुना चौबारा आहे। मित्रांनो, बघू शकता हे दिसत आहे ना, ते चौबारा दिसतंय मित्रांनो। 4 रस्ते ज्या बाजूला असतात तसं चौबारा आहे मित्रांनो। जसं लातूरची गोलाई तसं उदगीरचा चौबारा। तर मित्रांनो, बघू शकता तर आपण इथं थेट नगरेश्वर मंदिरापासून आपण श्री गुरु हवी स्वामी मंदिराकडे प्रस्थान करत आहोत मित्रांनो। तर बघा, हवी स्वामी मठाच्या आपण लई जवळ आलो। चौबाऱ्यापासून थोड्याच अंतरावर हवी स्वामीचं मठ आहे मित्रांनो। तर मित्रांनो, बघू शकता खूप जुना एरिया आहे मित्रांनो। तर आलेला आहे श्री गुरु हवी स्वामी मठ। मित्रांनो, इथं खूप वर्षापासून जत्रा भरते आणि आगीचा कार्यक्रम इथे होत असतो। तर मित्रांनो, बघू शकता हवी स्वामी मठ आलेला आहे। बघा, आपण हवी स्वामी मठाच्या प्रवेशद्वारावर आहोत मित्रांनो। बघा, प्रवेशद्वार किती मस्त आहे। तर मित्रांनो, हवी स्वामी मठाचं प्रवेशद्वार बघू शकता। चला आतमध्ये। श्री गुरु हवी स्वामी महाराज की जय। मित्रांनो, उदगीरमधील पावन नगरीमध्ये यात्रा आहे, तर यात्रेला अवश्य या। मित्रांनो, उदगीरमधील पावन नगरीमध्ये उदयगिरी महाराज, हवी स्वामी महाराज आणि शंकरलिंग महाराजांचं मठ खूप गाजलेलं आहे मित्र। तर आपण आता हवी स्वामी मठात। तर मित्रांनो, हे पाठी बघा हवी स्वामी मठाची 108 श्री गुरु हवी स्वामी मठ उदगीर। तर मित्रांनो, बघू शकताय छान पद्धतीचं बांधकाम हवी स्वामी मठाचं बांधकाम। तर मित्रांनो, बघा खूप चांगलं आहे। हवी स्वामी मठाला एकदा भेट द्या मित्रांनो। इथं श्री गुरु शंभुलिंग शिवाचार्य महाराजांचं आसन आहे मित्रांनो। सद्गुरु हवी स्वामी महाराज की जय। सद्गुरु डॉक्टर शंभुलिंग शिवाचार्य महाराज की जय। शिवशरणात मित्रांनो, आपण आलेलो आहोत श्री सद्गुरु हवी स्वामी महाराज मठात। तर मित्रांनो, आपण ऐकणार आहोत सद्गुरु शंभुलिंग शिवाचार्य महाराज यांचं आशीर्वचन। सद्गुरु हवी स्वामी प्रसन्न। प्रतिवर्षीप्रमाणे उदगीर नगरीय सद्गुरु हवी स्वामी यात्रा महोत्सव निमित्त प्रतिवर्ष चलत आलेली आहे। सप्तकोटी शिवपंचाक्षरी जपयज्ञ सोहळा 7 कार्यक्रम आजपासून चालू झाला आहे।
प्रतिदिन पहाटे 5 वाजता शिवपाठ, 7 वाजून 9 पर्यंत पारायण, परमरहस्य पारायण, 9 ते 12 पर्यंत शिवपंचाक्षरी जपयज्ञ सोहळा जप कार्यक्रम चालू होते. 12 ते 1 पर्यंत सद्गुरू महाराजचे आशीर्वचन, आलेले अन्नदाते सर्वांना आशीर्वाद कार्यक्रम चालू होते. 1 ते 4 पर्यंत प्रसाद, महाप्रसाद कार्यक्रम. संध्याकाळी 4 वाजता प्रवचन, 5 वाजता गाथा भजन, रात्री ठीक 8 वाजून 11 पर्यंत कीर्तन कार्यक्रम. सर्व कार्यक्रमामध्ये उदगीर आणि हवी स्वामी भाविक शिष्य सद्भक्त मंडळ सर्वांना कार्यक्रमात भाग घेऊन सद्गुरू हवी स्वामी कृपासून भाग घ्यावा. महाराज, आगीचा कार्यक्रम कधी असतो? आगीचे कार्यक्रम 26 तारीख रात्री 12 वाजता पालखी कार्यक्रम, 27 तारीख पहाटे 5 वाजता आगी कार्यक्रम. श्री सद्गुरू हौगी स्वामी महाराज की जय. शंभुलिंग शिवाचार्य महाराज की जय. शिवनाम सप्ताह नाम यज्ञ सोहळा सप्तकोटी जप असा जो आता प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला श्री गुरु हौगी स्वामी मठ संस्थान या मठामध्ये या मठाचे मठाधिपती श्री गुरु 108 श्री श्री डॉक्टर शंभुलिंग शिवाचार्य महास्वामीजी हौगी स्वामी मठ संस्थान यांचे मठाधिपती यांच्या या सानिध्यामध्ये दिव्य भव्य हा कार्यक्रम चालतोय. या कार्यक्रमामध्ये माऊली म्हणल्याप्रमाणे या ठिकाणी शिवपाठ असतो 2 टाइम, गाथा भजन असतं, परमरहस्य पारायण असतं आणि प्रवचन असतं आणि संध्याकाळी शिवकीर्तन आणि नंतर जागर अशा पद्धतीचं सतत असणारा अखंड असा हा कार्यक्रम चालतोय. हा कार्यक्रम हौगी स्वामी मठामध्ये अनेक वर्षापासून चालत आहे आणि हा असा चालत राहावा अशी सर्वांच्या चरणी कळकळीची विनंती आहे. गुरुबाऊंचा असा खूप आशीर्वाद आम्हाला असावा. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री गुरु हौगी स्वामी मठामध्ये खूप मोठ्या उत्साहामध्ये यात्रा संपन्न होत आहे. श्री परमपूज्य डॉक्टर शंभुलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यामध्ये या ठिकाणी अखंड शिवनाम सप्ताह, ग्रंथराज परमरहस्य पारायण सोहळा, सप्तकोटी शिव पंचाक्षरी जप महायज्ञ या ठिकाणी संपन्न होत आहे. त्यानंतर दुपारी ठीक 12 वाजता आरती होईल. आरती झाल्यानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात येत आहे. हौगी स्वामी युवक मंडळाच्या वतीने महाप्रसादाची प्रसाद वाटपाची व्यवस्था करण्यात येत आहे. आणि पुढील कार्यक्रम दररोज संध्याकाळी कीर्तन आहे आणि पौर्णिमा आहे 25 जानेवारी 2024 रोजी आहे व 26 जानेवारीला दुपारी ठीक 2 वाजता या ठिकाणी महामंगल आरती होईल आणि दुपारी महामंगल आरती झाल्यानंतर संध्याकाळी ठीक 11 वाजता पालखी सोहळ्याला सुरुवात होईल. त्यानंतर पहाटे 27 तारखेला पहाटे 5 वाजता आगी सोहळा संपन्न होईल आणि 27ला सकाळी 10:30 वाजता परमपूज्य सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर यांचं महाप्रसादावरील कीर्तन होईल. तरी सर्व सद्भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. श्री गुरु हौगी स्वामी यात्रा उत्सव या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर शंभुलिंग शिवाचार्य महाराज यांच्या दिव्य सानिध्यामध्ये संपन्न आजपासून होत आहे. तरी सर्वांनी हे जर यूट्यूब चॅनल पाहायचं असेल तर नागेश्वर झुंगा यांच्या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता. तर बघा मित्रांनो, खूप छान आहे बांधकाम, तर एवढं बेस्ट आहे मित्रांनो, नंबर 1. तर बघू शकता मित्रांनो, व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.